सर्वांना नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत SD501 या मॉडेलचे डीप क्लिनिंग. तर प्रथमतः मशीनचा जो फिल्टर आहे तो रिमूव्ह करायचा आहे. रिमूव्ह करताना ही रिंग जी आहे ती वरती ओढायची आणि जेणेकरून हा फिल्टर आपण बाहेर काढला. त्यामध्ये एक ब्लॅक रिंग शिल्लक आहे ती सुद्धा आपण काढून घेतली. त्यानंतर आपण दुसऱ्या बाजूला मशीनचा जो प्लग आहे तो सुद्धा आपण रिमूव्ह केलेला आहे. आणि त्यानंतर जिथे एनॅन्सर बाउल जिथे सेट केला असतो त्याच्या वरचा भाग जो आहे तो रिमूव्ह केला. त्यानंतर एनॅन्सर बाउल तो सुद्धा रिमूव्ह केला. अशा पद्धतीने आपण डीप क्लिनिंग करू शकतो. आणि हे दोन प्रोसेस केल्यानंतर पुढील प्रोसेस आपल्याला CPU घ्यायचा आहे जो कंपनीने आपल्याला पाठवला आहे. त्या CPU मध्ये हे दोन पाऊच जे दिसत आहे तुम्हाला सायट्रिक ॲसिडचे, हे त्यातील एक पाऊच या CPU मध्ये टाकायचा आहे. आणि दुसरा जो पाऊच आहे तो दुसऱ्या बकेटमध्ये टाकायचा आहे ज्यामध्ये आपण 2 लिटर पाणी काढलेले आहे मशीनमधून. त्या पाण्यामध्ये हे पावडर टाकायची आहे. आता ही पावडर आपण टाकल्यानंतर आपण मशीनचे दोन्ही रॉड इनपुट आणि आउटपुट हे दोन्हीही आपल्या बकेटमध्ये ठेवणार आहोत जेणेकरून ते पाणी मशीनमध्ये जाईल आणि सायट्रिक ॲसिडमुळे मधल्या ज्या टायटेनियमच्या फ्लेट्स आहेत ज्याला प्लॅटिनमचं कोटिंग आहे त्यावरती जमलेला क्षारयुक्त पदार्थ तो पूर्णपणे रिमूव्ह होईल. ह्या पद्धतीने आपण आता CPU मध्ये टाकलेलं आहे जे सायट्रिक ॲसिड आहे ते. आणि आता आपण हे या ठिकाणी प्लेस करत आहोत ज्या ठिकाणी CPU बसवलेला होता. तर अशा पद्धतीने आपण त्याला प्लेस केलं. त्यासाठी आतमधला वायसर तसंच राहिलेला होता तो काढला आहे आपण एक साईडचा. आता बघू शकता आपण CPU इन्स्टॉल करतोय. CPU इन्स्टॉल करत असताना रिंग विसरायची नाही. जी रिंग आहे तिला आपण अशा पद्धतीने आपण आता इन्स्टॉलकडे शिफ्ट करतोय. इन्स्टॉल करायचं आहे आपल्याला. येस, आता बघू शकता तुम्ही CPU इन्स्टॉल झालेला आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला डीप क्लिनिंगसाठी या सगळ्या प्रोसेस महत्त्वाच्या आहे. ज्यालाही डीप क्लिनिंग करायचे त्यांनी ही प्रोसेस बघून आणि मगच पुढे पावलं उचलावी. आता आपण डीप क्लिनिंग करण्यासाठी हे पाणी त्याच बकेटमध्ये पडलं पाहिजे ज्या बकेटमधून आपण मशीनला पाणी देतो आहे. म्हणजे इनपुट आणि आउटपुट असलेला पाईप दोघंही एकाच बकेटमध्ये असतील, लक्षात असू द्या. आता आपण बघू शकता येथे पाण्याची प्रोसेस आपण स्टार्ट केलेली आहे. पाणी चालू झालेलं आहे आणि आपण एक साधारण 1.5 तास किंवा 1 तासासाठी डीप क्लिनिंग करणार आहोत. आणि त्यानंतर आपण परत CPU काढू आणि त्या ठिकाणी आपला फिल्टर जो आहे तो इन्स्टॉल करणार आहे. तर तुम्ही बघू शकता मी फिल्टर लावलेला आहे. CPU काढतोय आणि फिल्टर लावणार आहे. तर अशा पद्धतीने प्रोसेस करा. आणि CPU रिमूव्ह करतोय मी आणि त्यानंतर आता मी फिल्टर बसवण्याचं प्रयोजन केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने CPU बसवला. त्याचप्रमाणे CPU काढला आणि फिल्टर बसवला. आणि आता त्यानंतर आपण बघतोय की जे आपलं एनॅन्सर आहे ते सुद्धा मी इन्स्टॉल केलं आहे. आणि जी आपलं कवर होतं मशीनचं ते कवरसुद्धा बसवलं गेलं आहे. अशा पद्धतीने आपण डीप क्लिनिंग करणं आवश्यक आहे. आता मी एक साधारण ब्युटी वॉटर 5 लिटर 4 लिटर काढेल आणि त्यानंतर मी मशीन रेग्युलर पाण्यासाठी मी चालू करून घेईल. तर अशा पद्धतीने आपण
डीप क्लिनिंग करू शकतो. आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. मशीन ऑन करतोय. त्यासाठी मशीन ऑन केलंय, पाणी स्टार्ट झालंय. अशा पद्धतीने प्रोसेस करा आणि आपण बघू शकता आता पहिल्यापेक्षा आत्ताच्या पाण्यामध्ये असलेले हायड्रोजनचे प्रमाण तुम्हाला वाढलेले दिसून येईल. तुम्ही बघू शकता आपण एका ग्लासमध्ये पाणी घेतोय आणि हायड्रोजनची टेस्ट करतोय. ही जी टेस्ट आहे मित्रांनो, हायड्रोजन फक्त तुम्हाला केंगन वॉटरमध्येच बघायला भेटेल. बाकी इतर डुप्लिकेट डिव्हाइसमध्ये हायड्रोजन प्रॉपर्टी बघायला भेटणार नाही. तर मित्रांनो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा. आपले मशीन सुरक्षित ठेवा. डीप क्लिनिंग घरच्या घरी करा आणि जाणारा पैसा वाचवा. धन्यवाद.